नमस्कार प्रेक्षक हो, सेलिब्रिटी शो मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, आज विशेष सेलिब्रिटी आपण आमंत्रित केलेले आहेत कारण एका ठिकाणी त्या ग्रंथपाल म्हणून काम पाहतात आणि पुस्तकांचं आणि आमचं नातं फार जुनं आहे आणि आमच्या दोघींची आवड निवड सेम आहे. तर अशा माझ्या मैत्रीण असं मी म्हणेन तपस्या नेवे आज आपल्या सोबत आहेत. नमस्कार तपस्या मॅम, तुमचं मनपूर्वक स्वागत आमच्या स्टुडिओमध्ये. आणि आज ग्रंथपाल, निवेदक, अभिनेत्री, लेखक, संपादक अशा विविध भूमिका निभावणाऱ्या तपस्या नेवे यांना आपण सेलिब्रिटी शो मध्ये आमंत्रित केलं आहे. ग्रंथपाल पदावरील त्यांचा कामाचा अनुभव जो आहे तो 9 वर्षांहून अधिक आहे. सध्या अंबरनाथ नगर परिषद संचालित शिवप्रेरणा ग्रंथालय अभ्यासिका आणि साहित्य संशोधन केंद्र इथे त्या ग्रंथपाल म्हणून कार्यरत आहेत. वझे केळकर महाविद्यालयात मुलुंड येथे त्यांनी मराठी विषयाच्या अभ्यास मंडळावर नियुक्त सदस्य म्हणूनही काम पाहिलेलं आहे आणि ठाणे जिल्हा ग्रंथालय समिती सदस्य यामध्ये सुद्धा त्या काम पाहतात. वाचन संस्कृती विषयक त्यांनी बरेच उपक्रम राबवलेले आहेत. तसंच रंगभूमी आणि अभिनय क्षेत्रात व्हॉइस ओव्हर, डबिंग या क्षेत्रात देखील त्यांनी काम पाहिलेलं आहे. त्यांची काही गाजलेली नाटकं लोचा झाला रे, लग्न करता विघ्नहर्ता, माधुरी आणि मुळ्याची भाजी, वासूची सासू आणि काही मालिकांमध्येही त्यांनी काम केलेलं आहे. थोडं तुझं थोडं माझं हे स्टार प्रवाह वाहिनीवरील त्यांनी मालिकेत अभिनय केलेला आहे. तसंच सोशल मीडियामधील व्हिडिओ, ऑडिओ बुक, एमवेचे व्हिडिओ त्यांनी व्हॉइस ओव्हर दिलेला आहे. पोलीस क्राईम ब्रांचसाठी सायबर क्राईम अवेअरनेसबाबत शॉर्ट फिल्ममध्ये त्या सहभागी झालेल्या आहेत. वाचन संस्कृतीचं संवर्धन व्हावं म्हणून विविध उपक्रम आणि सादरीकरण त्या करत असतात. मराठी आठव दिवस या चळवळीमध्ये त्यांनी विविध कार्यक्रमातून, सादरीकरणातून प्रत्यक्ष सहभाग देखील नोंदवलेला आहे. अनेक व्याख्यानं आणि मार्गदर्शन करण्यासाठी त्या विविध शाळांमध्ये, महाविद्यालयात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी जात असतात. बालनाट्य स्पर्धा, एकांकिका स्पर्धा, पथनाट्य स्पर्धा, एकपात्री अभिनय स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धांसाठी परीक्षक म्हणून देखील त्या आमंत्रित केल्या जातात. मराठी भाषा गौरव दिन, वाचन प्रेरणा दिनानिमित्त शाळांमध्ये, शासकीय कार्यालयात व्याख्यानासाठी त्यांना पाचारण केलं जातं. बायोडेटा मोठा आहे, त्यालाच एक अर्धा तास लागेल असं वाटतंय. तर आपण त्यांचा सगळा हा साहित्यिक प्रवास आपण जाणून घेऊया. अभिनय आणि निवेदक म्हणून त्यांचं आणि ग्रंथपाल म्हणून त्यांचं जे कार्य आहे तेही जाणून घेऊया. विशेष म्हणजे दिवाळी अंकांचं संपादन त्या करतात. विविध पुस्तकांचं देखील त्यांनी संपादन केलेलं आहे. तर एकंदरीतच त्यांचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न करूया. आणि माझा आवडता विषय जसं मी म्हटलं तर जी माणसं पुस्तकांशी जोडलेली आहेत ती मला फार आवडतात. तर अशा तपस्या मॅम आपल्याकडे आहेत. तर अर्थातच लहानपणापासून आपल्या हातात पुस्तक येतं, पहिली ओळख आपण पुस्तकापासून होते. तुमचा प्रवास कसा सुरू झाला? माझा प्रवास तसा बघितला तर लहानपणापासूनच सुरू झाला. कारण लहान असताना घरी तेव्हा कसं आपल्याकडे टीव्ही किंवा मोबाईल हे सगळं नव्हतं. त्यामुळे मनोरंजनाचं माध्यम होतं की अशी पुस्तकं. आणि त्या काळात खूप सुंदर बालसाहित्यिक मासिका यायची. म्हणजे ठकठक असेल, चांदोबा असेल, गंमत जम्मत असेल, चंपक असेल. तर ही सगळी पुस्तकं नियमित आमच्याकडे पेपरवाला आमचा देऊन जायचा. त्याशिवाय 2 वर्तमानपत्र असायची. किंवा आईबाबांनाही वाचनाची आवड असल्यामुळे मासिकं घरी यायची. त्याची लायब्ररी लावलेली होती. म्हणजे मला आठवतंय की सायकलवरनं एक काका आमच्याकडे मासिकं घेऊन यायचे. ते एक मासिक द्यायचं, वाचून झालं की 15 दिवसांनी ते पुन्हा येणार आणि दुसरं मासिक देऊन जाणार. असा तो पूर्वी एक सोहळा असायचा. आणि त्यामुळे कळत न कळत ते वाचनाचे संस्कार लहानपणापासून होत गेले. ती आवड होत गेली, निर्माण झाली. आणि पुढे ज्यावेळेस बालनाट्यातनं ज्यावेळेस मी काम करायला लागले आणि त्यानंतर आपसुकच तेव्हा तुम्हाला वाचनाची गोडी ही लागतेच. कारण कुठेतरी तुम्हाला नाटकात कुठली भूमिका करायची किंवा काही करायचंय तर त्याच्यासाठी तुम्हाला वाचन करणं हे आवश्यक असतं. तरच ती भूमिका तुम्ही समजून घेऊ शकतात. हे संस्कार त्या काळात झाले. त्यामुळे कॉलेजमध्ये असतानाही कॉलेजच्या लायब्ररीमधनं पुस्तकं घेऊन आवडीने वाचणं हे त्या काळात आम्ही करायचो. मग पु ल देशपांडे असतील, वपू काळे असतील, ही सगळी लेखकांची पुस्तकं त्या काळात वाचली गेली. आणि मग आपसूक मराठी साहित्य हा विषय आर्ट्सला असल्यामुळे निवडला गेला. आणि एक ठरलेलं होतं की या क्षेत्रातच आपल्याला जायचं. त्याच्यामुळे मग मराठी साहित्य विषयात मी BA केलं.
मग त्यामुळे आणखीन पुस्तकं वाचायला मिळाली. वा. कारण मी वझे केळकर कॉलेजला होते. सुंदर कॉलेज आहे. एकदम छान कॉलेज. आणि त्यावेळेस आमचे शिक्षकही खूप अप्रतिम होते. म्हणजे आपले भाषा अभ्यासक डॉक्टर प्रकाश परब ते आम्हाला शिकवायला होते. बरं. पंडितराव बाई होत्या. तर ह्या सगळ्यांच्या मुशीतनं आम्ही घडलो. आणि त्यावेळेसचे आमचे लायब्ररियन होते करमरकर सर. अच्छा. आणि अत्यंत शांत मित स्वभावाचे. पण पुस्तकं त्यांना बरोबर कळायचं की कोणाला पुस्तकं वाचायला आवडतात आणि कोणाला योग्य पुस्तक दिलं पाहिजे हे त्यांना खूप छान कळायचं. किंवा इतरही जो स्टाफ होता. त्यामुळे मला नेहमी चांगली पुस्तकं हातात मिळाली माझ्या वाचायला. मला आठवतं मी टीवायला असताना आम्हाला एक स्कॉलर कार्ड दिलं जायचं. अच्छा. म्हणजे सेकंड इयरला जे लोक टॉप 5 असतील त्या सब्जेक्टमध्ये तर त्यांना एक स्कॉलर कार्ड वेगळं दिलं जायचं. लायब्ररी कार्ड सगळ्यांनाच मिळतं ज्याच्यातनं तुम्ही पुस्तकं घेऊ शकता. पण आम्हाला अजून एक ऍडिशनल कार्ड दिलं होतं जेणेकरून आम्हाला 2 पुस्तकं लायब्ररीतनं घेता येते. सो तो एक काय म्हणतात ना की आम्हाला जॅकपॉट लागल्यासारखं होतं की अरे एक अभ्यासाचं पुस्तक घ्यायचं आणि एक वेगळं पुस्तक घ्यायचं म्हणजे आपल्याला जास्त वाचायला मिळेल. हा एक आनंद होता त्या काळामध्ये. आणि तो सगळा अनुभव त्या काळात मिळाला. आणि म्हणून मग ही पुस्तक वाचनाची आवड तेव्हापासून निर्माण झाली. पण अर्थात मी कधीतरी लिहीन हे मात्र तेव्हा कधी वाटलं नव्हतं. अच्छा. म्हणजे लिखाणाची सुरुवात फारच नंतर झालेली आहे. म्हणजे लिखाणाची सुरुवात थोडंफार लिखाण इकडे तिकडे करणं हे ओके त्या काळात जे असतं ते होतं. पण आपण कधीतरी लेखक म्हणून आपलं पुस्तक येईल किंवा आपण कुठेतरी मासिकात लिहू हे कधी तेव्हा स्वप्नातही आलेलं नव्हतं. कारण तेव्हा पूर्णपणे वेगळा विचार होता. अच्छा. तुमचे आवडते लेखक किंवा कवी म्हणजे कोणाच्या वाचनाने प्रभावित झालात कथा कादंबऱ्या वाचून? नाही तसे तर नाही. कसं आहे माहितीये तसं तर भरपूर आहेत लेखक. आणि तसं बघायला गेलं तर म्हणजे तुम्ही असं हा चांगला हा नाही हा असं नाही आपण म्हणू शकत. अर्थात त्या काळात पु ल देशपांडे आणि वपू काळे कॉलेजच्या काळामध्ये जास्त वाचले गेले. कारण ते खूप एक आवड निर्माण झाली त्यांच्या वाचनामुळे. खरं तर पुस्तकांमुळे खरं तर वाचनाची जास्त आणखीन आवड लागली की आणखीन आपण वाचूयात. पण जसं जसं आपलं वय वाढत जातं आपल्यामध्ये प्रगल्भता येत जाते त्यावेळेस हळूहळू त्या त्या टप्प्यावर आपण त्या त्या प्रकारचं वाचायला लागतो. म्हणजे असं आपण कोणी सांगू नाही शकत की मी फक्त कथाच वाचते मी फक्त कादंबऱ्याच वाचते असं नाही होत. म्हणजे माझं तरी तसं नाही झालं. म्हणजे मी कथाही वाचल्या मी कादंबरी वाचली मी चरित्रही वाचली मी आत्मचरित्रही वाचले किंवा काही वैचारिक असेल तर तेही वाचलंय किंवा ललित लेखही वाचले. म्हणजे प्रवीण दवणेंच्या ललित लेखाच्या पुस्तकाने मी इतकी प्रभावित झाले होते की मी ते पुस्तक जाऊन विकत घेतलं होतं दुकानात. अच्छा. आणि ते ठेवलेलं होतं. आणि जेव्हा कालांतराने आता काही काळापूर्वी जेव्हा त्यांच्या संपर्कात मी ग्रंथपाल झाल्यानंतर आले त्या वेगळ्या ह्याच्याने आणि ज्यावेळेस त्यांना मी हे सांगितलं की मला तुमचं हे पुस्तक आवडलं तर वय वादळ विजांचं असं ते खूप गाजलेलं पुस्तक आहे. म्हणजे कॉलेजच्या मुलांना अगदी योग्य आहे ते वाचण्यासाठी. आणि मी ते त्या वयात वाचलं होतं. त्याच्यामुळे तो एक प्रभाव होता. किंवा अशोक बागवे असतील त्यांचंही खूप वैविध्यपूर्ण लिखाण आहे. आणि हळूहळू ह्या सगळ्या साहित्यिकांशी पण काही ना काही कारणाने संपर्क येत गेला. त्यांचं साहित्य वाचनात येत गेलं. अरे वा मग हे पण चांगलंय मग हे पण चांगलंय असं करत करत वेगळं 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 वाचलं. त्याच्यामुळे असा ठराविक एक कोण लेखक असं आपल्याला सांगता नाही येत. कारण तसे बरेच साहित्यिक आणि प्रत्येकाची शैली वेगळी आहे. त्याच्यामुळे एकातलं हे आवडतं एकातलं हे आवडतं असा भाग असतो. तरी पण जास्तीच मनाच्या जवळ किंवा असे जास्ती तुम्ही त्यांना फॉलो करता किंवा कधी कंटाळा आला रोजच्या रुटीन मधनं की एक पुस्तक आपल्या सोबत असावं तेव्हा काय वाचता? खरं सांगू तर माझ्याकडे म्हणजे घरी पण असेल किंवा ग्रंथालयात पण असेल माझ्या केबिन मध्ये भरपूर पुस्तकं लावली. त्यातलं कुठलंही पुस्तक मी उचलते आणि वाचायला रॅन्डम. कारण असं ठराविक असं नाहीये. कारण वाचन मुळात पुस्तकातले विचार असतात किंवा ते जे साहित्य असतं ना ते कुठलंही असू देत ते तुम्हाला काहीतरी देऊन जातं. त्याच्यामुळे असं काही हे नाहीये की एखाद्या लेखकाचं घ्या आणि ते वाचायला लागलं तर मला खूप बरं वाटतं. पण अर्थात मग सध्याच्या काळात म्हणाल तर मग मला मी सध्या अशोक बागवेंचं प्रस्तावनीय जे आहे ते पुस्तक वाचतीये. आणि त्याच्यामध्ये त्यांनी ज्या ज्या पुस्तकांना प्रस्तावना दिल्या त्यातल्या काही निवडक प्रस्तावना एकत्र केलेल्या आहेत. पण त्यात सुद्धा इतक्या वाचनीय म्हणजे अभ्यासपूर्ण आहेत मी म्हणेन की खूप सुंदर त्यांनी आणि त्यांच्या त्या शैलीमध्ये लिहिलेलं असल्यामुळे म्हणजे
ज्ञानेश्वरीच्या संदर्भात कुठलं पुस्तक असेल तर त्याला लिहिलेली प्रस्तावना आणि एखाद्या कविता संग्रहाला लिहिलेली प्रस्तावना अच्छा. ही तितकीच वेगळ्या त्या छान शैलीमध्ये लिहिलेली आणि खूप छान वाटतं ते. म्हणजे बाळा शब्दांची शेती कर असं त्यांचा एक ललित लेख आहे अच्छा. एका पुस्तकातला, बरं. जो त्याच्यात त्यांनी समाविष्ट केलेला हा, आहे. हा. इतका सुंदर लिहिलेला आहे की आत्ताचा जो काळ आहे, आत्ताच्या काळातली जी मुलं आहेत ते काय फेस करतायत आणि ती आजी आजोबांची पिढी काय फेस करते हे त्यांनी इतक्या सुद्धा गमतीशीर पद्धतीने त्याच्यात मांडलेलं आहे. तर असे काही पुस्तकं वाचायला मला आवडतं की थोडंसं आपण पण कंटाळा असतो आपला, तो फ्रेश होऊन जातो आपण आणि आपल्याला वेगळे विचार मिळतात, वेगळी दृष्टी मिळते विचार करायला. ग्रंथपाल झाल्यानंतर म्हणजे ठरवलंच होतं का ग्रंथपाल व्हायचं किंवा अजिबात तसं नाही. शिक्षक व्हायचं नाही, प्राध्यापक नाही? मी लहानपणापासून नाटकात काम करत होते. अच्छा अच्छा. आणि त्याच्यामुळे मला नाट्यशास्त्रात MA करून ग्रॅज्युएशन माझं पूर्ण, पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण करायचं होतं. मला जायचं होतं पुण्याच्या ललित नाट्य कला केंद्रात, पण काही घरगुती अडचणीमुळे मला ते करता नाही आलं. बरं. मग माझं BA झालं. ते करताना मी म्हणजे लास्ट इयरला असतानाच मी व्यावसायिक नाटकांमध्ये काम करायला लागले होते. म्हणजे बच्छिंद्र कांबळेंबरोबर लग्न करता विघ्नहर्ता मला शेवटच्या इयरला मी शेवटचा पेपर दिला आणि मला फोन आला की असं असं ऑडिशन आहे, तिकडे जायचंय आपल्याला, बघूयात. आणि मग मला ते मिळालं नाटक. मग त्यानंतर मग लोचा झाला ते मिळालं. संजय नार्वेकरांबरोबर काम करायला मला मिळालं. ते खूप गाजलं, खूप गाजलेलं नाटक होतं ते. तर त्याच्यामुळे असे काही नाटकांचे प्रयोग माझे सुरू होते. तर मग MA ला ऍडमिशन घेतलं की मराठी साहित्यामध्ये आपण MA करूयात. आणि मग त्याच्यानंतर माझं लग्न झालं आणि मग मध्ये माझा 8-9 वर्षाचा खूप मोठा गॅप होता की ज्या काळात मी काहीही करत नव्हते, पूर्णपणे मी घरी होते. आणि मग पुन्हा 15 पासून मग मी परत MA ला ऍडमिशन घेतलं. परत माझं शिक्षण पूर्ण केलं आणि मग त्यावेळेस सगळी परिस्थिती बदललेली होती, सगळ्या जबाबदाऱ्या बदललेल्या होत्या आणि मग त्यामुळे आता आपल्याला काहीतरी नोकरी करण्याची आवश्यकता आहे. मग आपण काय करू शकतो हा विचार करत असताना काही काही छोट्या मोठ्या नोकऱ्या केल्या, पण मला माहिती होतं की हे काही माझं ध्येय नाहीये, मला यापेक्षा वेगळं काहीतरी करायचं. मग MA करताना MA करता करता मी एका पेपरमध्ये छोटीशी जाहिरात वाचली की ग्रंथपालन प्रमाणपत्र परीक्षा वर्ग सुरू होणार आहे. म्हटलं हे काय आहे जरा बघूयात. मग वाचल्यानंतर मला असं लक्षात आलं की ग्रंथालयामध्ये काम करण्यासाठी जे तुम्हाला डिप्लोमा लागतो त्याचा हा कोर्स आहे आणि 3 महिन्याचा का 6 महिन्याचा काहीतरी तो होता. म्हटलं ठीक आहे, हरकत नाही, आपण हा करूया की आपल्याला शक्य होईल आणि आपण ग्रंथालयात काम करायला नक्कीच आवडेल मला, कारण पुस्तकांची आवड आहे मुळात म्हणून. मग मी तो कोर्स केला आणि तो कोर्स करताना माझे शिक्षक जे मला मिळाले ते सगळे एकदम खूप छान होते. त्यांनी खूप छान मार्गदर्शन केलं. त्याच्यामुळे मी पुढे आणखीन काय करू शकते याची दिशा त्यांनी मला दिली की यात मी काय करावं पुढे. आणि MA माझं 1 वर्ष झालं होतं ते करताना पूर्ण. MAचं 2रं वर्षही पूर्ण केलं. एकीकडे हा डिप्लोमा कोर्सही माझा झाला आणि त्याच्यामध्ये आमच्या सेंटरला मी 3री आले होते. त्याच्यामुळे शिक्षकांना पण खूप आनंद झाला आणि मग त्यांनी मला सांगितलं की तू आता इथे थांबू नको, तू पुढे आणखीन यातलं. आणि मग मी ते बिली बेंबली म्हणजे मास्टर्स त्याच्यामध्ये करण्याचं ठरवलं. आणि हे करताना मला संधी आली मराठी विज्ञान परिषदेमध्ये काम करण्याची. त्यावेळेस मोठं विज्ञान संमेलन होणार होतं आणि तिथे मी जॉईन झाले विज्ञान परिषदेमध्ये ऍडमिनिस्ट्रेशनच्या ऑफिससाठी. आणि मग हळूहळू त्या सगळ्या संमेलनाची पूर्ण जबाबदारी, त्याचं संपूर्ण कोऑर्डिनेशन माझ्याकडे आलं. आणि मग तिथलं काम बघून मला मराठी ग्रंथ संग्रहालयामध्ये डाकरू सोमण आणि वासंती वर्तक यांनी मला ट्रस्टींचं मॅनेजर म्हणून नियुक्त केलं. तर असा तो माझा ग्रंथालयातला प्रवास सुरू झाला. म्हणजे मी थेट ग्रंथपाल नाही झाले, आधी मी ट्रस्टींची मॅनेजर झाले मराठी ग्रंथ संग्रहालयामध्ये. आणि मग ते करताना माझं बिलीव्ह हे एकीकडे शिक्षण माझं चालू होतं. आणि मग नंतर एका शाळेमध्ये मी लागले ग्रंथपाल म्हणून. तिथे 1-1.5 वर्ष केल्यानंतर मग मी डोंबिवलीच्या ग्रंथ संग्रहालयात आले. तिथे 5-1 वर्ष काम केलं आणि मग मी आता 3 वर्षापासून अंबरनाथ नगर परिषदेचे आहे. त्याच्यामुळे ग्रंथपाल व्हायचं हे आधीपासूनच स्वप्न नव्हतं, हे नंतर मग
आलं की नाही आपण हे करूया. करू शकतो. बरोबर. मराठीच्या प्राध्यापिकाही होऊ शकला असतात किंवा मग असं जे प्रकाशन संस्था हो, असतात हो. तिथे पण जाऊ शकला असतात. हो, पण हो. हे पण क्षेत्र नवीन आहे मला. हो. पण आता या महाविद्यालयात आल्यानंतर आपण ग्रंथपाल हा वेगळा विषय आहे. वेगळा विषय आणि हा माहिती नाहीये नाहीये, सहसा. हा. किंवा कुठल्याही तुम्हाला करिअर गायडन्स मध्ये कुठेही हे सांगितलं जात हा. नाही की तुम्हाला ग्रंथपाल होण्यासाठी काय करावं लागतं. हा. कारण एक पूर्ण मी बघितलेलं आहे की लोकांचा एक समज गैरसमज काय म्हणता येईल ते की ग्रंथपालाला काही काम नसतं, त्याला नुसती पुस्तकं द्यायची आणि घ्यायची असतात हा. आणि हे खूप सोपं असतं असं बाहेरून बघताना वाटतं. पण जेव्हा तुम्ही आतमध्ये येतात त्यावेळेस तुम्हाला कळतं की त्या एका पुस्तकावरती ग्रंथालयात काम करणाऱ्या लोकांना किती काम करावं लागतं. हो बरोबर. खरंच इथे मला पण आल्यावरच कळलं की एवढा स्टाफ आहे आणि एवढं त्याची गरज पण आहे. एक्झॅक्टली. बरोबर. तरच तुम्हाला ते योग्य त्या वेळेत योग्य ते पुस्तक मिळणार आहे. नाहीतर मग एवढ्या पुस्तकांमध्ये आपल्याला हवं ते पुस्तक आपण कसं शोधणार. हो आणि त्याच्यावर अनुषंगाने अभ्यासक्रम आहे. नक्कीच. हो आणि त्याची आपल्याला मग ती पदवी मिळते. बरोबर. Yes. बरोबर. नक्कीच. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि तपस्या नेवे यांच्याशी आपला संवाद असा सुरू ठेवूया. तुम्ही पाहत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ सेलिब्रिटी शो मध्ये तपस्या नेवे. आचार्य 90 FM. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आज आपण सेलिब्रिटी शो मध्ये ग्रंथपाल, निवेदक, अभिनेत्री, लेखक आणि संपादक तपस्या नेवे यांना आमंत्रित केलेलं आहे. मॅम, आता थोडं तुम्ही वाचन संस्कृती विषयी जे उपक्रम राबवता किंवा आपला मराठी भाषा दिवस असतो किंवा तुम्ही जो म्हणालात मराठी आठव दिवस असतो, तर या अनुषंगाने तुम्ही उपक्रमशील आहात. तर काय काय उपक्रम राबवता त्याविषयी थोडंसं सांगा. मी सार्वजनिक ग्रंथालयात काम करते आणि आमचा जो वर्ग आहे सार्वजनिक ग्रंथालयात येणारा हा. तो अगदी लहान मुलापासून वयोवृद्धांपर्यंत असा असतो. पण मुळात आजच्या काळामध्ये वाचन संस्कृती जर तुम्हाला टिकवायची असेल आणि ती वाढवायची असेल तर लहान मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणं खूप आवश्यक आहे विद्यार्थ्यांमध्ये. याचं कारण आत्ताच्या पिढीला लहानपणापासूनच हातात मोबाईल आलेले आहेत जन्मताच. त्याच्यामुळे त्यांना अख्खं जग त्यांना त्याच्यात मिळतं. त्याच्यामुळे त्यांना पुस्तक वाचनाची आवश्यकता काय हे कळत नाही. मुळात आधी त्यांना पुस्तकं अशी काही असतात हेच माहिती नसतं. त्याच्यामुळे एक ग्रंथपाल म्हणून माझी ही जबाबदारी आहे की माझ्या त्या विभागामध्ये जी कोणी विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांमध्ये मी वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी काहीतरी प्रयत्न केले पाहिजे. आणि म्हणून मग असे वेगवेगळे उपक्रम राबवायचे ही संकल्पना डोक्यामध्ये होती. अनेक सार्वजनिक ग्रंथालय असे त्यांच्या स्तरावर वेगवेगळे उपक्रम करत असतात. मग आमच्या ग्रंथालयामध्ये आमचं 1,00,000 पुस्तकांचं ग्रंथालय आहे. म्हणजे मुळातच ते जेव्हा सुरू झालं तेव्हा त्यांच्याकडे 1,00,000 पुस्तकं होती. 3 वर्षापूर्वीच ते सुरू झालेलं आहे. आता ही एवढी पुस्तकं आहेत ही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली पाहिजेत की इथे असं असं ग्रंथालय आहे आणि ते तुम्हाला उपलब्ध आहे वाचनासाठी आणि ते पण विनामूल्य. मुलांसाठी आपण मोफत ठेवलेलं आहे. मग आपण काय करतो की तिथल्या विभागातल्या ज्या शाळा आहेत त्या शाळांना संपर्क करून तिथल्या काही विद्यार्थ्यांना 8वी 9वी 10वी असेल किंवा अगदी 4थी 5वी 6वी असेल की ते शिक्षक त्यांचे वर्गातली मुलं घेऊन येतात. एक 40-50 मुलांची जी काही त्यांची बॅच असते त्यांना ते घेऊन येतात. आपण त्यांना ग्रंथालय पूर्णपणे दाखवतो, पुस्तकांची माहिती देतो. मग यात आपण दरवेळेस वेगवेगळं, कारण प्रत्येक वेळेस त्यांना आपण नुसतं फक्त पुस्तकं दाखवली तर असं नाही चालणार. त्यांना वेगळं वेगळं काहीतरी द्यायला पाहिजे. मग आपण आपल्याकडे जे कोश वाङ्मय आहे, मग 8वी 9वीच्या मुलांना कोश वाङ्मय अभ्यासक्रमामध्ये आहे. मग आपण त्यांना ते तिकडे दाखवतो, त्यांना ते हाताळायला देतो, ते बघायचे कसे हे शिकवतो. किंवा बरीच मुलं वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घेत असतात किंवा इतरही त्यांचे शाळेतले सांस्कृतिक कार्यक्रम असतील, उपक्रम असतील, त्याच्यामध्येही त्यांना बोलावं लागतं, सूत्रसंचालन करावं लागतं. मग त्याची तयारी तुम्ही कशी कराल, मग त्याच्यासाठी पुस्तकांचा आधार कसा घ्याल. आणि मग तुमच्याकडे 4-5 पुस्तकं तुम्हाला दिली एखाद्या विषयाची तर त्यातनं तुम्हाला हवंय ते तुम्ही कसं निवडाल हे पण आपण त्यांना प्रॅक्टिकली शिकवतो. म्हणजे आपण तसे उपक्रम घेतले की एक दिवस त्यांना ही पुस्तकं दिली, ह्यातलं तुम्ही निवडा तुम्हाला कुठलं पुस्तक हवंय तुमच्या विषयाशी संबंधित आणि त्या विषयावरती तुम्हाला होणाऱ्या कार्यक्रमाचं निवेदन करायचं याचं प्रात्यक्षिक तुम्ही इथे करा. त्यांना 8 दिवस आपण मध्ये दिले
आणि मुलांनी आनंदाने केलं ते. हा. त्यांना ते आवडलं करायला की वेगळं काहीतरी. हा, So experiment मुलांना आहे. हा. तुम्ही फक्त नुसतं हे वाच असं म्हणून त्यांना नाही चालणार. बरोबर. हा. त्यांना तुम्ही वेगवेगळ्या मार्गाने थोडंसं ते हा. इंटरॅक्टिव्ह करून बरोबर. त्यांना ती आवड निर्माण करून करावं हा. लागतं. आता मध्यंतरी आम्ही एक महावाचन उत्सव घेतला. शासनाचा आपला एक हे असतो की 1 ते 15 जानेवारी आपण महावाचन पंधरवडा म्हणून साजरा करतो. बरं. तेव्हा आम्ही काय केलं की 4 शाळांमधली आपण 180 मुलं जवळपास आपल्याकडे आली. टप्प्याटप्प्याने आली वेगवेगळ्या वेळेला. पण त्यांना आपण एक एक पुस्तक त्यांच्या आवडीचं त्यांनी निवडावं आणि त्यांनी इथे येऊन मोठ्याने वाचावं. अच्छा. त्यांना आपण माईक वरती मोठ्याने ते वाचायला लावलं. 1 पान वाचा तुम्ही, बर. 1 पॅराग्राफ वाचा, पण तो तुम्ही इथे येऊन मोठ्याने वाचा. अच्छा. मुलांमध्ये कॉन्फिडन्स वाढतो. कारण आजकाल त्यांना मोठ्याने वाचनाची सवय राहिलेली नाहीये. पुस्तक घेऊन ते मोठ्याने वाचत नाहीत. हो. याचं कारण त्यांना सगळं व्हिडिओमध्ये अवेलेबल आहे, त्यांना ऑडिओमध्ये अवेलेबल आहे. हा. त्यांना गरजच वाटत नाही की आपण हे वाचलं पाहिजे. हा. आणि ते जेव्हा त्यांनी वाचलं त्यावेळेस बऱ्याच विद्यार्थ्यांच्या असं लक्षात आलं की आपल्याला उच्चार जमत नाहीयेत काही. बरोबर. हो. त्याच्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स जो आहे तो का नसतो, कारण त्यांना कधी तशी वेळ आलेली नसते करण्याची, बरोबर. ते वाचण्याची. आणि ते वाचल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आपले उच्चार चुकतात, म्हणजे आपल्याला त्याच्यावर काम करणं गरजेचं आहे. म्हणून आपल्याला वाचणं गरजेचं आहे. गरजेचं आहे. भाषा शुद्ध होते, भाषा शुद्ध होते, आपले उच्चार सुधारतात, शुद्ध होतात. वेगळे विचार, आपली कल्पनाशक्ती वाढते, क्रिएटिव्हिटी मुलांची वाढते. बरं. तर असे काही वेगवेगळे उपक्रम आपण खास विद्यार्थ्यांसाठी घेत असतो की त्यांनी कुठेतरी या पुस्तकांकडे वळलं पाहिजे. आणि त्याचा परिणाम हळूहळू का होईना 1 वर्ष सातत्याने केल्यानंतर हळूहळू शाळेतली मुलं आम्हाला ह्या विषयावरची माहिती पाहिजे, हा. आम्हाला सुनीता विल्यम वरती बोलायला सांगितलंय, अच्छा. भाषण करायला सांगितलेलं आहे, हा. मग त्यांच्यावरती आम्हाला काही मिळेल का बरं. असं विचारायला मुलं येत. हो. आणि मग आम्ही त्यांना तो जेव्हा रेफरन्स देतो तेव्हा आम्हाला आनंद होतो की नाही, आपले मुलं काहीतरी विचार करतायत, कुठेतरी ती ह्या सोर्सचा वापर करतायत, हा. फक्त गुगल आणि हे न करता. आणि गुगलवरती पूर्णपणे डिपेंड का राहू नये ह्याचं सुद्धा उदाहरण मी त्यांना सांगितलं की तुम्हाला एकाच वेळी जेव्हा तुम्ही सर्च करता तेव्हा तुम्हाला 3 साईटला वेगवेगळी माहिती दिसते. हा. मग त्यातली खरी माहिती नेमकी कुठली हे तुम्ही कशी तपासणार? याच्यासाठी तुम्हाला कुठल्या तरी ग्रंथालयात जाऊन त्या पुस्तकामध्ये काय दिलेलं आहे किंवा त्याचा रेफरन्स ऑथेंटिक सोर्स कुठे आहे बरं. हे तुम्हाला शोधणं आवश्यक आहे. तो कदाचित ईबुक मध्ये सुद्धा सापडेल, हा. पण तो शोधायचा कसा हे त्यांना माहिती नसतं. हे ग्रंथपालाचं काम आहे, हे ग्रंथालय त्यांना पुरवू शकतं. हे त्यांना समजवून देणं, तो एक अवेअरनेस निर्माण करणं की ग्रंथालय फक्त तुम्हाला पुस्तक द्यायचं आणि घ्यायचं नाहीये. इट इज अ रेफरन्स सर्व्हिस, बरं. संदर्भ सेवा आम्ही देतो. तर तुम्हाला जर उद्या एखादी गोष्ट हवी आहे, एक उदाहरण सांगते की आता आपले विश्वास पाटील पानिपतकर, ते आता साहित्य संमेलनाचे आपले अध्यक्ष होते. तर त्याच्या काही काळ आधी त्यांना 1-2 रेफरन्सेस हवे होते. अच्छा. त्यांनी मला फोन केला की मला 19व्या संमेलनामध्ये मला वाटतं सावरकर त्यावेळेस 38व्या संमेलनामध्ये अच्छा. सावरकर अध्यक्ष होते. हा. त्या संमेलनात जे ठराव मंजूर झाले ते ठराव मला हवे. आता हे कुठे मिळतील, तर हे महाराष्ट्र साहित्य पत्रिका जी निघते मसापची त्याच्यात ते मिळतील. अच्छा. पण तो 38-39चा डेटा. हा, हा. तो डेटा तो त्यांना मिळवून देणं, हे मोबाईलवर नाही मिळू शकत. हे मोबाईलवरती नाही मिळू शकत. आमच्याकडे काही दुर्मिळ अंक आहेत, हा. पण नेमका त्या वर्षीचा नव्हता. मग अच्छा. मी आता हे कुठे शोधायचं? हा. तर सध्याच मराठी भाषा विभागाच्या साईटवरती मसापचे हे जे सगळे अंक आहेत हे त्यांनी डिजिटली टाकलेले आहेत. अच्छा. त्याच्यामध्ये हा डेटा उपलब्ध आहे. हे ग्रंथपाल म्हणून मला माहिती असलं पाहिजे, ही माझी जबाबदारी आहे. बरोबर. किंवा ते माहिती नसलं तरी ते माहिती करून घेणं ही जबाबदारी आहे. आणि ते शोधायचे पण काही एक टेक्निक्स असतात. सो हे आपण शोधून त्यांना ते वेळेत देणं हेही तेवढंच आवश्यक आहे. मग हेही काम ग्रंथपालाचं असतं. हे त्या विद्यार्थ्यांना जेव्हा सांगतो तेव्हा त्यांना त्याचं महत्व कळतं. म्हणून असे उपक्रम मुलांसाठी होणं आणि त्यांच्यामध्ये तो अवेअरनेस निर्माण करणं, आणि जेणेकरून उद्या जाऊन जर त्यांना कोणाला इच्छा झाली की मला या फील्डमध्ये यायचंय तर त्यांना त्याची मदत होईल. जे आपलं झालं की अरे आपण शिक्षण घेतलं, आपण हे ग्रॅज्युएशन झालं तरी तोपर्यंत आपल्याला माहिती नाही की हाही एक सोर्स आहे आपल्याला पुढे काही करण्याचा करण्याचा. असं.
नक्कीच. आता तुम्ही जो उल्लेख केला की सगळं नेटवर अवेलेबल नसतं, तर त्याचाच धागा पकडून मी म्हणते की आता किती आपण जर आता एआयच्या युगात आहोत तरी ही वाचन संस्कृती टिकेल हा तुम्हाला विश्वास आहे? नक्कीच टिकणार. नक्कीच. याचं कारण ना पूर्णपणे तुम्ही गुगलवरती किंवा पूर्णपणे तुम्ही एआय वरती या सगळ्या गोष्टींवरती डिपेंड राहू शकत नाही. आपला जो पूर्णपणे आपण पुस्तकांचं जे आपण म्हणतो ना की आता हळूहळू बदलतंय. आधी आता आपल्याकडे ग्रंथ होते, मग त्याची पुस्तकं झाली, मग त्याच्यानंतर मासिका आली, मग काही दिवाळी अंक आले, त्याच्यानंतर आता ई बुक्स आले, ऑडिओ बुक्स आले. बरोबर. पण तरी सुद्धा आजही ती पुस्तक हातात घेऊन वाचणं हे त्या मानाने कमी झालेलं नाही. आणि शेवटी तुम्हाला काही गोष्टींसाठी पुस्तक हातात लागतं. तुम्ही सगळं काही त्या डिजिटल फॉर्म मध्ये नाही करू शकत. आणि त्याच्यामुळे पुस्तकं किंवा प्रिंट मीडिया हा कधी बंद नाही होणार. आता मध्ये आपण कोरोनाच्या काळात नाही का पाहिलं, वर्तमानपत्र घरात आलं नाही की आपण असं चलबिचल अस्वस्थ होत होतं लोकांना. आणि त्या दरम्यान बऱ्याचशा लोकांनी की दिवसभर तर टीव्ही पाहू शकणार नाही, आकाशवाणीसह किती ऐकणार, त्यापेक्षा मध्ये पुस्तकं सुद्धा लोकांनी बरीच वाचली. एक्झॅक्टली. मुलं पण तेव्हा ग्रंथालयाचं महत्व लोकांना खूप कळलं, कारण त्या काळात ग्रंथालय बंद होती, त्याच्यामुळे पुस्तकं मिळत नव्हती, म्हणूनही लोक अस्वस्थ होती की आम्हाला पुस्तकं मिळाली पाहिजे. नक्कीच. एक परत छोटीशी विश्रांती घेऊया आणि तुमची ग्रंथसंपदा ही जी आहे त्याविषयी जाणून घेऊया. प्रेक्षक, आज सेलिब्रिटी शो मध्ये तपस्या नेवे यांना आपण आमंत्रित केलेलं आहे आणि त्यांच्याविषयी अधिक जाणून घेऊया पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. तुम्ही पाहत राहा आचार्य 90 FM ओनरी. आचार्य 90 FM. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM ऑन रेडिओ आणि आज आपण सेलिब्रिटी शो मध्ये तपस्या नेवे यांना आमंत्रित केलेलं आहे. मॅडम, आता ही जी पुस्तकं मला खुणवत आहेत मगाचपासून फार आकर्षक त्यांची मांडणी ही झालेली आहे आणि त्याविषयी म्हणजे तुमचं सगळं लेखन आहे आणि तुम्ही पुस्तकांचं संपादन केलेलं आहे, दिवाळी अंकांचं संपादन केलेलं आहे, त्याविषयी सांगा. आणि अर्थातच आपण नंतर मग मासिकांमधनं किंवा वर्तमानपत्रातनं जे तुम्ही सदर चालवता, तर विविध माध्यमातनं जे आपण लेखन करतो त्याविषयी तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय, ते कशा प्रकारे करावं लागतं त्याविषयी. माझं सगळ्यात पहिलं पुस्तक आलं ते हे. अच्छा. पत्रावळ नावाचं. ह्या पुस्तकाची संकल्पना अशी आहे की दोन मित्रांनी जे एका क्षेत्रात काम करतात त्यांनी एकमेकांना लिहिलेली पत्र, पण ही कधीही पोस्ट केली नाहीयेत. ही संकल्पना त्या पुस्तकाच्या प्रकाशकांचीच आहे. स्वामीराज प्रकाशनाचे जे आहेत रजनीश राणे, त्यांची ही संकल्पना आहे आणि अक्षरशः 3 महिन्यात तयार झालेलं पुस्तक आहे. म्हणजे त्यांनी आम्हाला फोन करून प्रकाशनाची तारीख आधी सांगितली आणि ह्या तारखेला आपण पुस्तक प्रकाशित करतोय, तुम्ही लिहायचंय. आणि मग संकल्पना सांगितली की ही संकल्पना आहे आणि मग आम्ही कामाला लागलो की अरे काय करता येईल म्हणून असं. कारण अमेय रानडे जे स्वतः वृत्त निवेदक आणि आकाशवाणीवरतीही पूर्वी ते निवेदक म्हणून काम करायचे आणि सध्या ते MCC कॉलेजमध्ये ग्रंथपाल म्हणून कार्यरत आहेत. तर ते आणि मी, आम्ही दोघंही बरेचसे कामं एकत्र आमचे चालू असतात, प्रोजेक्ट चालू असतात. तर त्याच्यामुळे आमची मैत्री एकदम छान आहे आणि लोकांनाही ती फार आवडते. तर मग त्यातलेच एक रजनीश राणे आहेत. तर ते म्हणाले की एक स्त्री आणि एक पुरुष ते इतके चांगले मित्र असू शकतात आणि त्यांचं इतकं छान बॉन्डिंग असू शकतं, एकमेकांना चांगले सपोर्ट करू शकतात. तर हे जे कसं तयार झालं हे नातं, किंवा हे तुम्ही एकमेकांना तुमच्या आयुष्यातली सुख दुःख शेअर केली असतील कधी, तर ती तुम्ही सगळी पत्रातनं मांडा. अच्छा. असं त्यांनी आम्हाला सांगितलं आणि मग त्यातनं हे पुस्तक तयार झालं. मग त्याच्यात पूर्णपणे वेगळे आयाम आहेत. माझं पूर्णपणे वेगळं, त्याचं पूर्णपणे वेगळं विश्व, आणि मग ते आम्ही एकमेकांना मित्र म्हणून सांगितलेलं आहे. त्याच्यावरचं हे पुस्तक आहे पत्रावळ नावाचं. त्यानंतर मी संपादन केलं या पुस्तकाचं, कोहम सोहम. अरविंद पिळगावकर, मराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ अभिनेते, ज्यांची कारकीर्द 60हून अधिक वर्ष आहे. म्हणजे वयाच्या 87व्या वर्षी सुद्धा ते गात होते, इतके ते फिट होते आणि संगीत नाटकासाठी त्यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य वाहिलेलं होतं.
आणि जवळपास जितकी काही संगीत नाटकं झाली असतील त्यातल्या सगळ्या नाटकांमध्ये बहुतेक त्यांनी काम केलेलं आहे. आणि काही नाटकं तर अशी आहेत की त्यातले सगळे रोल त्यांनी केलेले आहेत. इतकं त्यांचं संगीत रंगभूमीवरील काम आहे. आणि गंमत अशी की 2006 साली आम्ही एक कार्यक्रम केला होता राम गणेश गडकरींवरती कल्याणला. आणि त्या कार्यक्रमामध्ये अरविंद पिळगावकर, नैना आपटे, नीलाक्षी पेंढारकर आणि प्रल्हाद अडफळकर ही 4 मंडळी गायला आली होती. आणि त्याचं निवेदन मी केलं होतं. तर तेव्हा माझी काकांची भेट की त्या कार्यक्रमात. त्याच्यानंतर नैना आपटेंबरोबर बऱ्याचदा काम करण्याचा योग आला, पण अरविंद काकांबरोबर कधीच काम नाही करण्याची संधी मिळाली नाही. पण नंतर ह्या पुस्तकाचा विषय जेव्हा पुढे आला, याचा जो प्रकाशक आहे आकाश भडसावळे, तर त्याने मला विचारलं की असं असं एक पुस्तक करायचं आहे, तर त्याचं संपादन तू करशील का. अच्छा. आणि अरविंद काकांचं पुस्तक म्हटल्यानंतर मी नाही म्हणणं शक्यच नव्हतं. मी एका पायावर चालले, म्हटलं हो आपण करूयात, मला आवडेल म्हटलं करायला, खूप वेगळी संधी आहे ही. आणि मग ज्यावेळेस आम्ही त्यांच्या घरी गेलो, त्यांना भेटलो, त्यावेळेस ते खूप आजारी होते. मला आजही तो दिवस आठवतो, 5 जानेवारी. आणि त्या काळामध्ये, शेवटच्या त्यांच्या काळामध्ये, त्यांना ते 2 तासापूर्वी घडलेलं विसरत होते. पण त्यांना जर एखाद्या नाटकाचं नाव विचारलं तर ते घडाघडा त्या नाटकाबद्दल बोलायला लागायचे. म्हणजे आम्हाला त्या पुस्तकामध्ये काही फोटो पण आहेत त्यांचे, तर 1-2 फोटोंविषयी आम्हाला जरा शंका होती की हा फोटो कधीचा आहे असं. तर ज्यावेळेस त्यांना तो फोटो दाखवला, तो फोटो मी कुठे काढलाय, कधी काढलाय, कशासाठी काढलाय, हे सगळं त्यांनी सांगितलं. म्हणजे त्यांना त्या काळातलं इतकं तोंडपाठ होतं सगळं. ते आत्ता 2 तासापूर्वी घडलेलं विसरत होते, पण ते कधीच विसरले नाही. इतकं त्यांचं ते संगीत नाटक आणि त्यांचं सगळं आयुष्य जवळचं खूप भिनलेलं होतं. आणि त्यांना सांगितलं की आम्ही करतोय पुस्तक, 6-7 महिन्यात आपलं पुस्तक येईल, असं तोपर्यंत तुम्हाला बरं व्हायचंय आणि यायचंय प्रकाशनाला. आणि दुर्दैवाने 12 जानेवारीला काका गेले. आणि मग आम्ही सगळेच जरा डळमळीत झालो की आता काय करायचं, आता पुस्तक होणार की नाही होणार असं. पण त्यांचा पुतणे आहे दिनेश पिळगावकर, त्यांचं आणि काकांचं खूप घनिष्ठ नातं होतं, अगदी मुला आणि बापासारखं. आणि त्यांनी सांगितलं की नाही काम थांबवायचं नाही, आपल्याला पुस्तक पूर्ण करायचंच आहे आणि ते आलंच पाहिजे. सांस्कृतिक ठेवा आहे एकदम, अगदी. म्हणजे तुम्ही जर म्हणत ना की त्यांना मराठी संगीत रंगभूमीचा एन्सायक्लोपीडिया असं म्हणायचं, तर अक्षरशः हे पुस्तक एन्सायक्लोपीडिया आहे ज्यांना मराठी संगीत रंगभूमीवर काम करायचं त्यांच्यासाठी. की पूर्ण तो इतिहासच तुम्हाला त्या अनुषंगाने अनुभवायला मिळतो की कसं त्या काळातलं सगळं वातावरण होतं आणि कसं काम चालायचं. तर त्यांनी ते उचलून धरलं आणि मग 6 महिन्यामध्ये पुस्तक आलं आणि त्याचं रवींद्र नाट्य मंदिरला आशिष शेलारांच्या हस्ते त्याचं प्रकाशन झालं. आणि त्या दिवशी आशिष शेलारांनी अनाऊन्स केलं की रवींद्र नाट्य मंदिर संगीत नाटकांसाठी 25% सवलतीमध्ये उपलब्ध असेल. म्हणजे इतका मोठं योगदान त्यांचं संगीत रंगभूमीवरती आहे. आणि त्या पुस्तकाचं संपादन करण्याची संधी मला मिळाली, कारण इतक्या आठवणी होत्या त्यांनी लिहून ठेवलेल्या. इतकं जवळपास एवढं बाळ होतं, आम्ही अक्षरशः ते घेऊन बसलो होतो की यातलं नेमकं काय घ्यायचं, काय नाही घ्यायचं, कुठले फोटो घ्यायचे, कुठले नाही घ्यायचे. त्यांचे वर्तमानपत्रामध्ये आलेले लेख, मासिकांमधनं आलेले लेख, कारण ते खूप सुंदर लिहायचे. त्यांची भाषा शैली तुम्ही यातली बघाल, इतकी अप्रतिम आहे. म्हणजे आपण एकदा वाचायला घेतलं की आपल्याला असं वाटत नाही की हे ठेवून द्यावं म्हणून. इतकं सुंदर पुस्तक म्हणजे त्यांनी लेखन त्यांचं झालेलं आहे. आणि मग त्या पद्धतीने त्या पुस्तकाचं संपादन करण्याची जबाबदारी माझ्याकडे आली, तर ते केलं. आणि अश्लेषा दिवाळी अंक हा गेले 16 वर्ष प्रकाशित होते सातत्याने. मेजर अश्लेषा तावडे केळकर ज्या आहेत त्यांच्या नावाने हा अंक निघतो. त्यांचे वडील अशोक तावडे प्रकाशित करतात हा अंक. आणि मागच्या वर्षी म्हणजे 2025चा अंक पहिल्यांदा मी याचं कार्यकारी संपादक म्हणून पद स्वीकारलं. तर खूप चांगला अनुभव होता. वेगवेगळ्या लेखकांनी आणि वेगवेगळे विषय घेऊन हा अंक करण्याची संधी मिळाली. आणि या निमित्ताने आपली ही क्रिएटिव्हिटी वाढते की काय आणखीन आपण वेगळे आयाम याच्यात घेऊ शकतो अंकामध्ये. हे एक आपलं थोडंसं शोध स्वतःचा सुरू होतो. त्याच्यामुळे आपल्याला तपासता येतं की किती आणखी किती करण्यासारखं आहे असं.
आणि किती वेगळ्या पद्धतीने आपण ते मांडू शकतो, कारण आणि- इतके दिवाळी अंक येतात. 450हून अधिक दिवाळी अंक आपल्याकडे प्रकाशित होतात दरवर्षी आणि प्रत्येकातच काहीतरी वेगळेपण असतं. हा. त्यात आपले वेगळेपण कसं आणखीन दाखवता येईल, हा. तर याच्यासाठी निश्चितच आपला एक कस हा. असतो. आणि त्यानिमित्तानं अनेक साहित्यिकांची तुमची नक्की. भेट होते. हो, तो हो, एक हो. सुखद अगदी अगदी खूप चांगला अनुभव असतो तो. म्हणजे मी आता ह्या अंकासाठी काही फोनवरती मुलाखती घेतल्या, प्रत्यक्ष भेटणं शक्य नव्हतं. हा. मग प्रवीण तरडे असतील, अच्छा. तर त्यांनी त्यांच्या त्या बिझी शेड्यूल मध्ये सुद्धा हा. तू मला प्रश्न पाठवून ठेव, हा. मी तुला जमेल तसं मी हे करून पाठवतो वा. वगैरे असं केलं. पुरुषोत्तम बेर्डेने तर अक्षरशः मला लिहून पाठवलं विस्तृत. वा. ते त्यांनी लिहून पाठवलं. ते म्हणाले मी तुला छान लिहून पाठवतो, पण आमची भेटच होत नव्हती, हो. वेळ जमत नव्हती. हा. त्यामुळे मग तो एक पर्याय होता. त्याच्यामुळे मग त्यांनीही तो तितकं सहकार्य केलं. म्हणजे ही जी मोठी मंडळी असतात ती मोठी का असतात, तर ती तेवढीच सहकार्य करणारी असतात नवीन बरं. लोकांना. आणि इतरही अनेक लेखक असतील की त्यांनी एका फोनवरती त्यांचं साहित्य पाठवलंय, एका अक्षराने विचारलं नाही की आम्हाला मानधन मिळणार की नाही मिळणार. विचारलं आहे, लगेच हो सांगितलं. मनोज बोरगावकर आहेत नदिष्टचे लेखक, अच्छा. त्यांनी सुद्धा सुंदर मारुती चितमपल्लींवरती लेख अच्छा. पाठवला. अगदी वेगळा लेख झालेला आहे तो त्या अंकामध्ये. कौशली नामदारांनी हा. त्याच्यामध्ये लिहिलेला आहे. अशोक बागवेंचा एक वेगळाच लेख त्याच्यामध्ये विनोदी शैलीचा आहे की आमची अभिजात मराठी काव्य संमेलन, अच्छा. असा एक वेगळा विषय आहे. गमतीशीर लिहिलंय त्यांनी सगळं की कसे कवी संमेलनामध्ये अनुभव येतात कवींना, किती वेगवेगळ्या पद्धतीचे आयोजक असतात, हा. हे सगळं त्यांनी त्याच्यात मांडलेलं आहे. आणि असे आणखीन बरेच वेगळे विषय. आणखीन एक वेगळा विषय त्यात घेतलाय, तो म्हणजे नृत्य आणि युद्ध यांचा खूप जवळचा संबंध राहिलेला हो आहे का? पूर्वीपासून. अच्छा. तर त्याच्यामुळे त्या विषयावरचा एक लेख आपण अंकामध्ये घेतलेला आहे. तसे वेगळे विषय त्याच्यामध्ये आपण हाताळण्याचा प्रयत्न केलाय. आता पुढच्या अंकाची तयारी सुरू आहे. हो, आली दिवाळी आता त्याच्यामुळे 5-6 महिन्यात. हा, त्याच्यामुळे आता पुढच्या अंकाची हळूहळू तयारी सुरू होईल आणि असेच वेगवेगळे विषय हा. त्यातनं आणण्याचा प्रयत्न प्रयत्न आहे. असेल. आणि नवीन साहित्यिक घडतील ह्याच्यामुळे, हो. ह्याचं पण योगदान आहे. नक्कीच नक्कीच आहे. कारण आपल्या अंकामध्ये आपण जसं जुन्या साहित्यिकांना घेतो तसं नवीन लेखकांना सुद्धा आपण त्याच्यामध्ये हा. संधी देतो. समावेश. आणि दिवाळी अंकाची हीच परंपरा राहिली आहे. म्हणजे माझ्याकडे जेव्हा मी 1915चा मनोरंजनचा दिवाळी अंक बघते किंवा त्याच्या पुढचे जे अंक बघते, तर त्याच्यामध्ये ही जी सगळी आत्ताची जी आपल्यासाठी विद्यापीठ आहेत साहित्यातली, हा. ती सगळी तेव्हा होतकरू लेखक म्हणून लिहायचे त्या लिहायचे. अंकांमध्ये. खरंच. तिथून त्यांच्या आता लेखन शैलीला जी सुरुवात झाली, त्याच्यानंतर मग पुढे ते मग कुसुमाग्रज झाले, वा. मग शांता शेळके घडल्या, बरं. मग इंदिरा संत घडल्या, असं आहे. त्याच्यामुळे त्याचं खूप महत्व आहे दिवाळी अंकांचं आपल्याकडे. हा. आता ते पालवी आणि रंगबावरी विषयी थोडस. हा, तर रंगबावरी हा जो हा अंक दिवाळी आहे, अंक. दिवाळी अंकच आहे हा पण. याच्यामध्ये मला मागच्या म्हणजे हा 2024चा अंक आहे. तर या अंकामध्ये मला प्रकाशकांनी एक विषय दिला की यात साहित्यामध्ये येणारी अश्लीलता, प्रणयातली, मग ती नेमकी शब्दातली आहे का ती मनातली आहे. कारण एक काळ त्या काळामध्ये असा होता की चंद्रकांत काकोडकरांसारखा लेखक ज्यांची श्यामा ही कादंबरी खूप गाजली, पण ती गाजली यासाठी कारण त्याच्यावरती खटला भरला गेला अश्लीलतेचा, की ती अश्लील आहे असं त्याच्यावरती आरोप झाले. अर्थात तो खटला ते जिंकले, अश्लील नाहीये हे कोर्टाने सांगितलं. पण असा काही काळ येतो की जेव्हा असे आरोप लावले जातात त्या साहित्यावरती की हे अश्लील आहे. पण जर तुम्ही धांडोळा घेतलात तर अगदी पूर्वीच्या साहित्यामध्ये सुद्धा प्रणयाची वर्णनं आहेत. आणि ती जर तुम्ही तसं बघायला गेलं तर मग म्हटलं तर ती अश्लील आहेत, म्हटलं तर ती नाहीये. त्याच्यामुळे मग याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनावरती ते अवलंबून असतं प्रत्येकाच्या. तर हा जो एक विषय, त्या विषयावरचा एक लेख माझा, हा कधी कोणी विचारच केला, हा कोणी विचार नाही केला कधी. तर ह्या विषयावरचा एक लेख त्याच्यामध्ये माझा आहे की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या साहित्यिकांनी कशा पद्धतीने मांडलेला आहे. आणि मग खरंच ते आहे का. आणि आत्ताचा जो काळ आपण बघतोय की आता तर वेबसिरीज आणि या सगळ्या OTTच्या प्लॅटफॉर्मवर किती बोल्ड आपण बघतो सगळं. मग त्या ह्याच्याने तर आपल्याला ते काहीच वाटत नाही आता. कारण आता दृश्य स्वरूपात ते सगळं दिसतंय लोकांना. त्याच्यामुळे तुमच्या साहित्यामध्ये सुद्धा म्हणजे जर तुम्ही नॉवेल्स त्याचे जे असतात ऑनलाईन
मॅगझिन्स असतील किंवा हे जर असतील, त्यातली भाषा सुद्धा तितकीच लयाला गेलीये. ऍक्च्युली त्यांच्या दृष्टीने ती थेट आहे, हा पण आपल्या दृष्टीने बघायला गेलं तर ती अश्लील आहे. हा फरक आहे, दृष्टिकोनातला फरक आहे हा. त्याच्यामुळे याच्यावरती ते प्रश्नचिन्ह आहे ते कायम राहणार आहे. हो, आणि कोणाचा विचार काय असेल त्या संदर्भात, अगदी. प्रत्येकाचे विचार वेगवेगळे नक्कीच, असू नक्कीच. शकतात. हो. खूप छान. म्हणजे आणि आता मला ते विचारायचं की विविध माध्यम आहेत, म्हणजे वर्तमानपत्र आहे, आपला टीव्ही मीडिया आहे, आकाशवाणी आहे, तर ह्या सगळ्या माध्यमातून आपण लिखाण किंवा लेखन संस्कृती कसं, त्याचा अभ्यास आपण कसा करू शकतो, किंवा एकाला त्यामध्ये कोणाला विद्यार्थ्यांना करिअर करायचं असेल, आता रोहिणी निनावे आपल्याकडे येऊन गेल्या, त्या मालिकांमध्ये कसं सतत लिहितात, म्हणजे लिहिता हात कसा आपण ठेवला पाहिजे, तर त्याविषयी थोडंसं मार्गदर्शन. काय असतं ना, आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये ना खूप काही चालू असतं. हा, आपण प्रत्येक जण ऑब्झर्व करत असतो, इकडे तिकडे जाताना काही घटना बघतो, हा, तेव्हा आपल्या डोक्यात काही विचारही येतात, पण कुठेतरी आपण त्यांना बाजूला करून टाकतो. पण जर तुम्हाला खरोखर लेखन करायचं आहे किंवा मला त्या क्षेत्रामध्ये जायचं आहे असं जर असेल, तर तुम्हाला जेव्हा कधी काही डोक्यात येईल तर ते डोक्यातून जायच्या आधी ते कुठेतरी टिपून ठेवलं पाहिजे. कारण कुठलंही लेखन म्हणजे कविताही असेल तर ती एकदम ती झरझर झरझर येत नाही. कारण आपण काही विंदा करंदीकर नाही, आपण काही कुसुमाग्रज नाही की एकटाकी आपण लिहू शकतो. प्रत्येक कवितेवरती संस्कार करावे लागतात. एकदम तुम्ही म्हणालात की आता मला ह्या विषयावर कविता लिहायची आणि मी लिहून काढली एकटाकी बसून, असं होणार नाही. पण काही कल्पना डोक्यामध्ये येतात, काही विचार येतात, काही शब्द सुचतात, काही असं वाटतं की नाही हे असं काहीतरी जमतंय, पण ते जे काही तुमच्या डोक्यामध्ये येतंय ते कुठेतरी आपण लिहून ठेवलं पाहिजे, त्याची नोंद करून ठेवली पाहिजे, जेणेकरून नंतर ज्यावेळेस आपल्याला आपण जेव्हा ते बघतो तेव्हा हळूहळू आपसूक आपल्याला ते सुचत जातं. एकदा त्याला आपल्याला ती काय म्हणतात ना, लिंक लागावी लागते. आपल्याला एकदा ते लिहायला बसलो की मग बरोबर ते पुढे 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 आपलं ते जातं. पण त्याच्यासाठी आधी आपल्याला मेहनत घ्यायला पाहिजे स्वतःवरती, आणि तुमचं वाचनही तेवढं असलं पाहिजे. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचं त्या विषयावरचं असेल किंवा त्या प्रकारचं साहित्य असेल तर ते वाचलं पाहिजे. तुम्हाला कविता लेखन करायचंय तर तुम्हाला वेगवेगळ्या कवितांची पुस्तकं वाचली पाहिजे, कारण त्यातनं तुम्हाला कळतं की नेमकी कविता म्हणजे काय असते. कारण आता मुक्त छंदातल्या कविता आपण सर्रास बघतो, पण यमक असणाऱ्या कविता किंवा वृत्तबद्ध कविता ह्या फार कमी बघायला मिळतात. याचं कारण आता तो अभ्यासच करत नाही आपण. वृत्त म्हणजे काय हे आपण बघितलेलंच नाहीये, त्याच्यामुळे मग अष्टाक्षरी काय किंवा हे काय हे आपल्याला माहिती नाहीये. म्हणजे त्याच्यामुळे मुक्त छंद आम्ही लिहितो असं म्हणतात आणि मोकळे होतात. पण तो विचार मला असं वाटतं ज्यांना कविता लेखन करायचंय त्यांनी जरूर करायला हवा, नवीन पिढीने तरी, की आपण असं लिहू शकतो का. कारण त्याच्यामुळे आपल्याला वेगळ्या प्रकारे मांडता येणार आहे. आणि जे आपण म्हणतो ना की जुन्या कविता का लक्षात राहतात, शाळेत आपल्याला कविता म्हणायला लागायचं आणि आपण सगळे समूह कविता म्हणायचो, त्या रिदम मध्ये असायच्या, त्याला एक लय असायची, लक्षात राहायच्या. आता मुक्त छंदातल्या कविता तुम्ही पाठ करू शकता का? नाही होऊ शकत. कारण आजही आपण हिरवे हिरवे गारगालीचे हरिततृणांच्या मखमालीचे हे आपण म्हणतो, कारण ते तेव्हाच आपल्याला पाठ करायला अजूनही लक्षात आहे. कारण त्यांना एक लय होती, एक तो रिदम होता. तर ते कुठेतरी आत्ताच्या कवितांमध्ये नाहीये. तर मग जर तुम्हाला कविता लेखन करायचंय तर मग त्या दृष्टीने तुम्ही गेलं पाहिजे. तुम्हाला चरित्र लेखन करायचं, तुम्ही भरपूर चरित्र वाचली पाहिजेत की कशा पद्धतीने मांडलेलं आहे. आणि प्रत्येकाचं मांडण्याची पद्धत वेगळी असते, चरित्र मांडण्याची किंवा आत्मचरित्राची. बरोबर, नक्की. खूप समृद्ध केलं तुम्ही आज येऊन, आणि एक थोडं वाचन संस्कृतीवर प्रकाश आपण टाकला. तपस्या मॅम यांना बरेचसे पुरस्कार आणि अर्थात त्यांच्या कार्यामुळे त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. त्यातले थोडके मी वाचून दाखवते. रोटरी क्लब ऑफ कल्याण डायमंड्स यांच्यातर्फे साहित्य कला क्षेत्रातील योगदानाबद्दल 2025चा जीवन गौरव पुरस्कार त्यांना देण्यात आलाय. व्यास क्रिएशन आणि राज्ञी वुमन वेलफेअर असोसिएशन यांच्यातर्फे वाचन संस्कृती आणि ग्रंथालय क्षेत्रातील योगदानाबद्दल 2024चा ठाणे जिल्ह्यातील उत्कृष्ट
ग्रंथपाल म्हणून पुस्तक मित्र पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. 2026 मध्ये ठाणे जिल्हा ग्रंथोत्सवात कल्पक ग्रंथपाल म्हणूनही त्यांना सन्मानित केलं आहे. दुर्गाडी किल्ला कल्याण येथील 351व्या आरमार दिनानिमित्त उद्योन्मुख महिला कलाकार म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. आणि महिला दिनानिमित्त ठाणे महानगरपालिका आयोजित एकपात्री अभिनय स्पर्धेत देखील प्रथम क्रमांकाने त्या विजेत्या झालेल्या आहेत. तर ह्या सगळ्या पुरस्कारांचं त्याबद्दल तुमचं अभिनंदन आणि खूप खूप तुम्ही छान छान लिहावं वाचावं अशा तुम्हाला शुभेच्छा देते. आणि आमच्याकडे पुन्हा तुम्ही नक्कीच यावं अशी मी तुम्हाला आगाऊ आमंत्रण देऊन ठेवते. नक्की नक्की. तर आज आपल्या सेलिब्रिटी शो मध्ये तपस्या नेवे मॅडम सहभागी झाल्या होत्या. त्यांचा विविध क्षेत्रातील अनुभव तुम्हाला नक्कीच आवडला असेल अशी आशा व्यक्त करते. ग्रंथपाल, निवेदक, अभिनेत्री, लेखक आणि संपादक म्हणून त्या काम पाहतात. आणि आमची ह्या मुलाखती तुम्हाला कशी वाटली याबद्दल तुमचे अभिप्राय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. मी आरजे तेजस्विनी आपला निरोप घेते. धन्यवाद. धन्यवाद. आचार्य